हाय, मी विशाखा. तर माझ्या ब्रेस्ट फीडिंग बंद करायच्या आजचा सेकंड दिवस होता. रात्र तर छानच गेली, पण माझा दिवस आजच्या कालपेक्षाही खूपच छान गेला. म्हणून आम्ही छान दुपारी रेडी झाले आणि किराणा भरायला निघाले. आणि या महिन्याच्या किराणा तर 10-12 दिवस लेट झाला. आता काय करू, कामच तेवढे होते या महिन्यामध्ये. मिस्टीचा वेलकम, नंतर नागपूरला जाणं, त्यानंतर येणं आणि ब्रेस्ट फीडिंग बंद करायची प्लॅनिंग करणं, यामध्येच माझे 10-12 दिवस कसे निघाले काही समजलंच नाही. आणि घरी किराणा होता म्हणून मला काही तेवढा गरज पडलीही नाही. म्हणून आज आम्ही किराणा भरायलाची तयारी केली आणि निघाले. किराणा शॉपमध्ये पोचले, किराणा एकत्र केले आणि जेव्हा बिलिंग करायला मी मोबाईल काढली तेव्हा मला कळलं की मीने आज तर व्हिडिओ काढलेच नाही काय काय किराणा घेतले म्हणून मी थोडा व्हिडिओ काढले. आणि दादा इथे माझ्या एक सामानची टोटल करत आहे आणि माशूचे पप्पा एक वस्तू पिशवीमध्ये भरत आहे. आणि अशा प्रकारे मीने काही किराणा घेतले. त्यानंतर आम्ही तिथून सरळ निघाले आणि फळांच्या ठेल्यापाशी थांबले. कारण माशूच्या मीने दूध बंद केले आहे आणि मला फळांची भरपूर अशी मदत होते. कारण माशूला फळं आवडते आणि ती फळं भरपूर खाते आणि त्यामुळे तिच्या पोट भरून राहते. म्हणून तिला काही दुधाची आठवण येत नाही. त्यानंतर आम्ही सरळ वडापावच्या स्टॉलवर गेले. आता वणीमध्ये आले आहे आणि काही खाल्ले नाही असं होऊच नाही शकत, म्हणून आम्ही दादाच्या स्टॉलवर गेले आणि 2 वडापाव घेतले. मस्त गरम गरम दादांनी वडापाव दिले. आम्हीने ते खाल्ले आणि तिथून निघाले आणि सरळ मेड प्लसमध्ये गेले. आणि मला काही मेडिकलची अशी वस्तू घ्यायची असली तर मी मेड प्लसमध्येच जाते, कारण माझी मेंबरशिप आहे तर मला कमी प्राईजमध्ये मिळते तिथे. तर मीने माशूच्या इथे आज सेरेलॅक्स घेतले. तसं मी माशूला होममेडही सेरेलॅक्स देते. त्याची रेसिपी मी तुम्हाला उद्या शेअर करणार आहे. आणि आजचा व्लॉग माझा इथेच संपला. बाय.